नमस्कार. आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज काढली होती मंदिराच्या सभोवतालची स्वच्छता. तर बघू शकता खूप असा पालापाचोळा आणि हे झालं होतं, म्हणजे जे झाडं लावलेली आहेत ना त्याचा खूप असा पाला पडतो. तर रोज तर स्वच्छता करतोच, पण आज म्हटलं सगळंच पूर्ण स्वच्छता करूया. कारण हे जे बेलाचं झाड दिसतं ना, हे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आहे आणि खूप प्रशस्त आणि खूप सुंदर असं हे झाड वाढलेलं आहे. जेणेकरून सगळ्यांना नमस्कार करायलाही मिळतं आणि बेलाचं एखादं पान घेऊन बरेच जण महादेवाच्या पिंडीवर वाहतात. अगदी छोटंसं रोप होतं, तर बघू शकता किती मोठं असं त्याचं छान असं वृक्ष झालेला आहे. आणि त्यामुळं कसं होतं, सावलीही मिळते आणि खूप असं त्याचा पालापाचोळा पडतो, त्यामध्ये एकत्र करून सगळा पोत्यात भरून ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही. कारण पारायण म्हटलं तर सगळीकडे स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे, कारण खूप लोक येतात. त्यामुळं कुठंही केरकचरा दिसलं तर ते बरोबर वाटत नाही. त्यामुळं अशा वेळेस सगळीकडची स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि बघू शकता इथं शेजारच्या ज्या ताई होत्या ना, त्यांच्या घरी खूप छान असं मांजराचं पिल्लू होतं. तर माझ्या मुलीनं ते हातात धरलं होतं आणि त्याची आई जी आहे ना पिल्लाची, ती खिडकीत होती आणि ती पिल्लाकडे सारखं बघत होती की आपल्या पिल्लाला घेऊन जातात का, घेऊन जातात का म्हणून. आणि खूप सुंदर हे पिल्लू होतं आणि आई पण होती. त्यामुळं तिथं पण एक छोटासा व्हिडिओ मी शूट करून घेतला, कारण हे मांजराचं पिल्लू खूप गोड होतं. तर बघू शकता आईला किती आपल्या बाळाची काळजी आहे. डोळे तर बघा किती छान आहेत. आणि त्याच्यानंतर काय केलं, मंदिराची पूर्ण स्वच्छता केली. अगोदर पूर्ण सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या. त्याच्यानंतर मंदिर स्वच्छ लोटून घेतलं, भिंती वगैरे स्वच्छ केल्या आणि नंतर सगळं फळे पूर्ण घासून काढली. कारण काय होतं, आपण तर आधीमध्ये स्वच्छता करतच असतो, पण अगदी कानाकोपऱ्यातली पूर्ण स्वच्छता करणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला प्रसन्न वाटत नाही किंवा उत्सव आहे असं वाटत नाही. त्यामुळं म्हणलं सगळ्या भिंतीसकट आज स्वच्छ सगळं करून घेऊया. आणि बरेच जण मदतीला आले होते, त्यामुळं पाईप सोडून पूर्ण पाणी हे करूनच सगळं घासून घेतलं मंदिर, पूर्ण फरशा वगैरे. त्यानंतर महाराजांचं जे छोटंसं मंदिर आहे ना, जिथं महाराजांची मूर्ती आहे ना, तिथं पण पूर्ण सगळं धुवून घेतलं, कट्टा वगैरे. आणि वरचं कळस जे आहे ना तिथं, ते पण पूर्ण स्वच्छ करून घेतलं. परत ह्या साईडला बघू शकता राम लक्ष्मण सीता ह्या पण मूर्ती आहेत. तिथं पण टेबल वगैरे सगळं काढून पूर्ण सगळं जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि तिथं पण पाण्याने सगळं सगळं पुसून वगैरे स्वच्छ घेतलं. कारण फरशी पण थोडीशी अशी घसरती, त्यामुळं शिस्तीत काम करणं चालू होतं बरेच जणांचं. बरेच जणांना सांगतही होते की पाय घसरेल, जरा शिस्तीत वगैरे कामं करा. आणि उत्सव म्हटलं की एक वेगळाच हुरूप येतो आपल्याला आणि उत्साह इतका वाढतो आपल्याला की आपण काय करू आणि काय नको असं होतं. त्यामुळं एक एक कामं अशी चालली होती स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर बघू शकता मंडप पण घालून घेतलेला आहे, कारण 2 दिवसात उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं 2 दिवस अगोदरच पूर्ण मंडप घातलेला आहे. खूप सुंदर हा मंडप घातलेला आहे त्यांनी. दरवर्षी जे काका घालतात त्यांनाच ह्या वर्षी पण सांगितलं होतं आणि त्यांनी खूप छान पद्धतीनं मंडप घातलेला आहे. म्हणजे पूर्ण मंदिरात जिथून एंट्री होते तिथूनपर्यंत ते महाराजांचे पूर्ण मंदिराचा जो पुढचा फ्रंट बाजू आहे तिथपर्यंत पूर्ण असा मंडप आम्ही घालून घेतो दरवर्षी. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि किती रेखीव असा मंडप घातलेला आहे. सगळ्यांचीच कामाची लगबग चालू होती. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं कामं करत होते, वाटून घेतलेली होती प्रत्येकाने कामं.
तर जे महाराजांचे पूर्ण असे फोटो जे लावलेले आहेत म्हणजे अध्यायाप्रमाणे ते पण असे धुता येत नव्हते, पण पूर्ण असे कोरड्या कापडाने सर्व स्वच्छ पुसून घेतले. कारण सकाळीच लवकर नाश्ता आणि स्वयंपाक करून घेतला होता. कारण एकदा कामाला लागलं की परत तिथून आपल्याला खूप वेळ होतो, हे आवरायचं ते आवरायचं. चला मैत्रिणींनो,